पण तुम्ही म्हणता म्हणून मला जर द्यायचं असेल ना, मला हेच पाहिजे, दुसरं काही नको देवा. हेच दान देगा देवा, तुझा विसर पडू नको देऊ देवा जीवनामध्ये. कलियुगामध्ये लोक देवाला विसरते, म्हणून मला विसर पडू नको देऊ देवा. तुमचा गुण गाईन आवडी, तुमचं गुण मी आवडीनं गायन करेल देवा. न लगे मुक्ती धन संपदा, मला मुक्ती नको देवा. ज्यांना ज्यांना तुम्ही देवा मुक्ती दिल्या ना, ते पस्तावले महाराज. म्हणून मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमांशी. पुन्हा मला गर्भवास द्या देवा, पुन्हा जन्म मला द्या, जेणेकरून मी तुमचं गुण आवडीने गायन करू शकेल देवा कलियुगामध्ये. तुकोबारायला म्हणत आहे भगवंत, अरे तुकोबा तू काय मागून घेतलं रे? गर्भवासाचं दुःख तुला माहित आहे काय काय आहे म्हणून? नाकी तोंडी तुम्ही किडे गर्भवासाचे दुःखे पुन्हा पुढे सांगावे. गर्भवास दुःख आहे, दुःखाचं मूळ आहे, तरी पण देवा मला दुःख दे. दुःख कशासाठी देऊ? गुण गाईना तुझं दुःखामध्ये तुझं स्मरण मला होईल. तुकोबारायनं मागून घेतलं महाराज. त्याचप्रमाणे कुंती माता मागतोय देवा. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाची न विसरती, परित्या देवाची न विसरती. पागाते पांडव अखंड वनवासी, पागाते पांडव अखंड वनवासी, पागाते पांडव अखंड वनवासी. अशाप्रमाणे कुंती मातेने दुःख मागून घेतलं. भगवंता तुला जर मला द्यायचं असेल ना देवा कृष्णा, मला दुःख दे. कारण सुखामध्ये कोणी भगवंताचं स्मरण करीत नाही महाराज. तू जर मला दुःख दिलं ना, माझ्या दुःखामध्ये तुझं स्मरण राहील देवा. म्हणून कुंती मातेने दुःख मागून घेतलं भगवंताला. आणि भगवंताने सांगितलं मी आता द्वारकेला जाणार आहे. अर्जुनाला धर्मराजाने अर्जुनाला भगवंताच्या सोबत दिलं आणि भगवंत द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यानंतर भगवंताला असं वाटू लागलं आता आपलं उत्तर कार्य आता समाप्त झालेलं आहे. पांडवाचं सुद्धा चांगलं झालेलं आहे, कौरवांचं सर्व नाश झालेला आहे. म्हणून भगवंताने ठरवलं आता की आपण निर्धामाला गेलं पाहिजे. भगवंत निर्धामाला जातात आणि अर्जुन पुन्हा हस्तिनापूरला येत असताना अर्जुनाचा चेहरा निस्तेज बनला. कारण जो भगवंत आपला पाठीराखा होता तो निर्धामाला निघून गेले होते. त्यावेळेस अर्जुन हस्तिनापूरला येत असताना एका लहानशा यक्षाच्या मुलाने अर्जुनासोबत युद्ध केलं आणि युद्धामध्ये अर्जुनाला हरवलं महाराज. अर्जुन का हरला हो युद्धामध्ये? कारण जोपर्यंत रथावरती भगवान गोपाल कृष्ण होते तोपर्यंत अर्जुनाला कोणी हरवत नव्हते. रथावरती अजून कोण होतो? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात, ध्वज स्तंभावरी वानरू, मूर्तिमंत तो शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ध्वजस्तंभावरी वानरू, भगवान हनुमंतराया ध्वजस्तंभावरी बसलेले होते. सारथी कोण होतं? भगवान गोपाल कृष्ण होते महाराज. त्यामुळं अर्जुनाचा कधीच पराजय होत नव्हता. अर्जुनाचा चेहरा निस्तेज बनला आणि हस्तिनापूरला आला. निस्तेज चेहरा घेऊन ज्यावेळेस हस्तिनापूरला आलेत अर्जुनजी महाराज, त्यावेळेस धर्मराजाने प्रश्न केला, अर्जुना तुझा असा निस्तेज चेहरा का बनलेला आहे? अर्जुनाने, कारण निस्तेज चेहरा बनण्याचे 2-3 कारण सांगतात शास्त्रामध्ये. आपल्या जर जवळचा सखा कोणी मित्र असेल, एकदम जवळचा मित्र असेल, कोणी सखा असेल, तो जर मृत्यू पावला असेल त्याच्या दुःखाने चेहरा निस्तेज बनतो. कोणी आपली संपत्ती आपलं धन जर हिरावून घेतलेलं असेल त्याने चेहरा निस्तेज बनतो.
काही स्त्री संघ घडलेला असेल त्याने चेहरा निस्तेज बनतो. 2-3 कारणे सांगितल्या शास्त्रामध्ये. त्यावेळेस अर्जुनाने काय सांगितलं दादा, अरे जो आपला नियंता होता, ज्याने आपल्याला राज्य प्राप्त करून दिलं, जो आपल्या सदैव मागे पुढे उभा राहे सांभाळीत, जो असा भगवान परमात्मा होता, भगवान गोपाल कृष्ण होते ना, ते निर्धमाला गेले आहे, ते या जगतामध्ये राहिलेले नाही आहे. असं म्हटल्याबरोबर सर्व पांडवांना, द्रौपदी मातेला, कुंती मातेला दुःख झालं महाराज. रडू लागले सर्व. भगवंत निर्धामाला गेली ही बातमी कळल्याबरोबर रडू लागले. त्यावेळेस धर्मराजाने ठरवलं, भगवंताचं निर्धामाला गेले आहे म्हणून आपण सुद्धा या जगतामध्ये राहायचं नाही, आपण सुद्धा स्वर्गरोहण करूया. म्हणून धर्मराजाने काय केलं, परीक्षित त्यावेळेस मोठा झालेला होता, परीक्षितीला राज तिलक करून दिलं, राज्याभिषेक करून दिला परीक्षितीचा. आणि परीक्षितीला बोध केला, परीक्षिता म्हणजे कोशा शाळेमध्ये जायचं नाही, त्या ठिकाणी एक संदूक आहे, संदुकामध्ये एक पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये एक मुकुट आहे, तो जरा संघाचा मुकुट आहे, तो कधीच आपल्या शिरावरती, आपल्या डोक्यावरती धारण करायचा नाही. कपडे कोणाचे घालावे महाराज, पापी वृत्ती ज्याची असेल त्याचे कपडे कधीच परिधान करू नका. तो पापी वृत्ती माणसाचा मुकुट होता, जरा संघाचा मुकुट होता. परीक्षितीला सांगू लागले सर्व पांडव, हा मुकुट डोक्यावरती धारण करायचा नाही. आणि परीक्षिताला राज्याभिषेक करून दिला. आणि सर्व 5 पांडव आणि द्रौपदी माता स्वर्गरोहण करण्याकरिता हिमालयाकडे निघून गेले. हिमालयाकडे जात असताना प्रथम भीमाचा पाय घसरला, भीमाला मृत्यू येऊ लागला. त्यावेळी भीमाने प्रश्न केला धर्मराजाला, दादा जीवनामध्ये मी कधीच पाप केलेलं नाही रे, मला मृत्यू का आला, मला स्वर्गाची प्राप्ती का झाली नाही दादा. त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं, भीमा तू ज्यादा खाता था, जास्त जेवण करीत होता, ज्यादा खाने से भी पतन हो जाता है. संत महात्मे म्हणतात, अर्धी कोर पुडी, कमी जेवण करा, पाणी जास्त प्राशन करा, तब्येत चांगली राहते. धर्मराजाने सांगितलं, तू ज्यादा खाता था इसलिए तेरा पतन हो गया. त्याचा मृत्यू झाला. पुन्हा 2 नंबर अर्जुनाचा पाय घसरला, अर्जुनाला मृत्यू आला. त्यावेळेस अर्जुनाने प्रश्न केला, दादा मी तर कधी जीवनामध्ये पाप केलेलं नाही, मला कसा मृत्यू आला. त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं, अर्जुना तुझ्या धनुर्विद्येवर तुला अभिमान होता म्हणून तुझा मृत्यू आला. सर्वांचा मृत्यू आला आणि द्रौपदी मातेला सुद्धा मृत्यू आला. त्यावेळी द्रौपदी मातेने प्रश्न केला धर्मराजाला, धर्मा मी तर कधी जीवनामध्ये पाप केलेलं नाही, मला कसा मृत्यू आला. धर्मराजाने उत्तर दिलं द्रौपदीला, द्रौपदी तुला 5 पती असताना 5 पतींवर सारखं प्रेम नव्हतं तुझं, त्यामुळे तुझं पाप झालं म्हणून तुला मृत्यू आला. आणि धर्म महाराज एकटे स्वर्गामध्ये गेलेत. अशा प्रमाणे सर्व पांडवांचा स्वर्गारोहण झाला आणि परीक्षिती राजा बनला. एके दिवशी काय झालं, परीक्षिती महाराज रथावरती आरूढ झालेत आणि हस्तिनापूरला फिरू लागलेत. फिरत असताना आपल्या दृष्टीने एक अघटित चित्र परीक्षिती महाराजांनी बघितलं. एक काळा कुट्ट माणूस आहे आणि एका गाईला आणि एका बैलाला मारित आहे, चाबुकाने मारित आहे. त्यावेळेस परीक्षिती महाराजांनी काय केलं, आपली म्यान मधून तलवार काढली आणि त्या काळ्या कुट्ट माणसाला मारण्याकरिता गेले. त्यावेळेस तो काळा कुट्ट जो माणूस होता तो परीक्षिती महाराजांना शरण आला. क्षत्रियांचा धर्म आहे, शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही. परीक्षिती महाराजांनी त्याला माफ केलं आणि त्याला विचारलं, तू कोण. त्यावेळी तो मनुष्य बोलू लागला, महाराज मला कली असे म्हणतात, मी कली आहे, कलियुग लागलेला आहे, आता मी कली आहे. आणि हा बैल कोण आहे, हा धर्म आहे. आणि गोमाता कोण आहे, पृथ्वी आहे. याला का मारत आहे तू. त्यावेळेस कली बोलू लागला, हा माझा धर्म आहे मारण्याचा. अरे तू माझ्या राज्यामध्ये राहू नकोस, मी कुठे जाऊ मग. कली बोलू लागला. परीक्षितीने सांगितलं, माझ्या राज्यामध्ये राहू नका. कलीने सांगितलं, परीक्षिता तू तर सार्वभौम्य राजा आहे, सर्व पृथ्वी तुझी सर्व पृथ्वी तुझं राज्य आहे, मी कुठे राहू मग. कलीला राहण्याकरिता 5-6 ठिकाणं दिले महाराज परीक्षितीने. जिथे जुगार आहे तिथे तू राहा, जिथे जुगार चालते तिथे कली आहे, जिथे मद्यपान आहे तिथे तू राहा, जिथे भांडण आहे तिथे तू राहा, तिथे कली असते महाराज.
जिथे वेश्यागमन आहे तिथे तू राहा. त्यावेळेस कली परीक्षित महाराजांना शरण गेला. महाराज, हे तर तुम्ही वाईट ठिकाण पूर्ण दिलेले आहे, या ठिकाणी तर कोणी येणार नाही, एखादं चांगलं ठिकाण द्या, महाराजांना सांगू लागले. त्यावेळेस परीक्षित महाराजांनी एक ठिकाण दिलं. महाराज, सुवर्णामध्ये तू राहा. सुवर्ण म्हणजे सोनं, सोन्यामध्ये कली आहे. म्हणून ज्या माता भगिनीकडे सोनं असेल, कारण सोन्यामध्ये काय आहे, कली, म्हणून ते सोनं माझ्याकडे पूर्ण आणून द्या, कारण सोन्यामध्ये काय आहे, कली आहे. मग सोनं आपल्याला घालून काही फायदा आहे का, कारण त्यामध्ये कली आहे. तसं नाही माय बापू, सुवर्णामध्ये कली आहे. सुवर्णामध्ये भागवतामध्ये कली सांगितलेलं आहे, पण भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवंताचे अवतार सांगितलेले आहे, 75 विभूती सांगितलेल्या आहे भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी सुवर्णामध्ये भगवंताची विभूती सांगितलेली आहे. या सुवर्णामध्ये तर कली सांगितलेलं आहे, आणि भगवद्गीतेमध्ये जर बघितलं तर सुवर्णामध्ये भगवंताची विभूती सांगितलेली आहे. हे कसं काय गणित आहे महाराज? त्यामध्ये गणित आहे. जे अनितीनं कमावलेलं धन आहे, जे अनितीनं कमावलेलं सुवर्ण आहे, त्यामध्ये कली आहे. कारण जरासंधाचा जो मुकुट होता सुवर्णाचा, तो अनितीने कमावलेला होता, म्हणून त्यामध्ये कली आहे. आणि जे कष्टानं कमावलेलं धन आहे, कष्टानं कमावलेलं सुवर्ण आहे, त्यामध्ये भगवंताची विभूती आहे. आणि एके दिवशी परीक्षितीने काय केलं, तो मुकुट आपल्या डोक्यावरती धारण केला जरासंधाचा, आणि शिकार करण्याकरिता वनामध्ये जाऊ लागले. त्यावेळी त्या कलीने त्या मुकुटामध्ये प्रवेश केला. शिकारीच्या शोधार्थ परीक्षित महाराज इकडे तिकडे फिरू लागले. शिकारी मिळाली नाही. दुपारचे 12 वाजले. परीक्षित महाराजांना तहान लागली, भूक लागली. परीक्षित महाराजांच्या दृष्टीस एक आश्रम पडला. आश्रम दिसला परीक्षित महाराजांना, आणि आश्रमाजवळ आले. तो आश्रम कोणाचा होता? तो आश्रम श्रमिक ऋषींचा होता. श्रमिक ऋषी तर भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न झालेले होते, समाधी लागलेली होती, समाधी अवस्थेमध्ये होते श्रमिक महाराज. आणि परीक्षित त्या ठिकाणी गेला, कारण मुकुटामध्ये कली होता. कली बोलू लागला, परीक्षित बोलू लागला त्या ठिकाणी, मला भूक लागलेली आहे, मला कोणीतरी अन्न द्या, मला तहान लागलेली आहे, कोणीतरी पाणी पाजवा. परीक्षितीला विचार आला. कली बोलू लागला परीक्षितीला, का हा जो साधू आहे, हा जो बसलेला आहे या ठिकाणी श्रमिक, हा ढोंग करत आहे, याला मारून टाक. परीक्षित महाराजांनी आपला बाल सोडणार, त्यावेळेस सद्बुद्धीत परीक्षितीला निर्माण झाली की नाही 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 नाही, संताला मारणं फार मोठा अपराध आहे. म्हणून कली बोलू लागला परीक्षितीला, या ठिकाणी मेलेला साप आहे. तो साप परीक्षितीने आपल्या बाणावरती उचलला आणि श्रमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकून दिला. महाराज, संतांचा अपमान केला. परीक्षिती कधीच संतांचा अपमान करीत नव्हता. जीवनामध्ये कोणत्याच संतांचा अपमान परीक्षितीने केला नव्हता. पण हा संतांचा अपमान का केला? कारण मुकुटामध्ये काय होता? कली होता. आणि मुकुट परीक्षिती महाराजांनी आपल्या डोक्यावरती धारण केलेला होता. श्रमिक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि परीक्षिती हस्तिनापूरला निघून गेले. आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये साप टाकलेला आहे म्हणून काही मुलं, श्रमिक ऋषीचा मुलगा होता शृंगी गंगेवरती आंघोळ करण्याकरिता गेला असताना काही मुलं धाव पडत गेले शृंगी जवळ. शृंगीला सांगू लागले, शृंगी तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे, कोणीतरी मृत साप टाकलेला आहे. आपल्या वडिलांची, आपल्या गुरुदेवाची विटंबना केलेली आहे. म्हणून शृंगीला क्रोध आला. महाराज, त्याने काय केलं? शृंगीने गंगेचं जल आपल्या हातामध्ये घेतलं, अभिमंत्रित केलं आणि शापवाणी उच्चारली. त्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल, तो आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सापाने सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होईल. घोर गंभीर अशी शापवाणी उच्चारली शृंगीने, आणि शृंगी रडू लागला. सर्व पोरं आणि शृंगी आश्रमामध्ये आले. सर्व मुलं सांगू लागली आपल्या गुरुदेवाला, गुरुदेव
तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे, म्हणून त्याला शृंगीने श्राप दिलेला आहे की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सापाने सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होईल. त्यावेळेस श्रमिकांनी समाधी लावली. कोण आहे माझ्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकणार, हा कोण असेल? म्हणून त्यांना परीक्षिती दिसला महाराज. परीक्षिती महाराज सत्शील राजे आहेत, संतांचा मान करणारे आहे, संतांचा कधीच अपमान केलेला नाही परीक्षितीने. अरे श्राप दिलेला आहे तुम्ही म्हणून दोघं शृंगीला आणि एक शिष्य दिला सोबत, जा तुम्ही हस्तिनापूरला आणि परीक्षिती महाराजांना अवगत करून द्या की आजपासून तुमचा मृत्यू 7व्या दिवशी मृत्यू आहे. म्हणून परीक्षिती महाराज हस्तिनापूरला आले. आल्यानंतर डोक्यातील मुकुट जसा काढला महाराज, स्वतः भावना जागृत झाली. अरे 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 अरे, जीवनामध्ये मी काय केलेलं आहे? कधीच मी जीवनामध्ये संतांचा अपमान केलेला नाही. आज माझ्या हाताने काय कृत्य घडलेलं आहे? मी या संतांचा अपमान केलेला आहे. मी शिक्षेस पात्र आहे. मला काही जरी शिक्षा देईल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. त्या ठिकाणी 2 शिष्य आले. त्यांनी विचारलं परीक्षिती महाराजांना, महाराज तुम्ही आज आमच्या आश्रमामध्ये आले होते? हो आलो होतो. तुम्ही आमच्या गुरुदेवाच्या गळ्यामध्ये मेलेला मृत साप टाकला? हो माझ्या हाताने अपराध घडला. मला काय शिक्षा द्यायची असेल तुम्ही देऊ शकता. त्यावेळेस ते शिष्य बोलू लागले, महाराज तुम्हाला श्रमिक ऋषीच्या आमच्या गुरुदेवाच्या मुलाने शृंगीने श्राप दिलेला आहे की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सापाने तुमचा सर्पदंश होईल, तुमचा मृत्यू होईल. परीक्षिती महाराजांनी महाराज 2 साधूंच्या त्या ठिकाणी त्यांना काय उपकार मानले, काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय तर तुमचे उपकार आहे महाराज. मला आजपासून तुम्ही अवगत केलेला आहे की 7व्या दिवशी मला तक्षक नावाचे सर्पदंशाने माझा मृत्यू आहे. म्हणून उपकार मानले. आणि परीक्षितीने काय केलं? परीक्षितीने आपला मुलगा जन्मीजय त्यांना बोलावलं, त्यांना राज तिलक करून दिला. सर्व चाव्या जन्मीजयकडे दिल्या आणि स्वतः परीक्षितीने वल्कल परिधान केले. महाराज वल्कल परिधान केले आणि परीक्षिती महाराज हस्तिनापूरून निघाले. शुक्ताल क्षेत्रामध्ये आले. शुक्ताल क्षेत्रामध्ये आल्यानंतर मा गंगेचा किनारा आहे. विशाल वटवृक्ष बघितला आणि त्या ठिकाणी बसलेत. विचार करू लागलेत, मला तर मरण्याकरिता 7 दिवस भगवंताने दिलेले आहे, शृंगीने दिलेले आहे, पण 7 दिवसामध्ये माझा उद्धार कसा होईल? सर्व साधू संत त्या ठिकाणी आले. सर्व साधू संतांना हात जोडले परीक्षिती महाराजांनी आणि विचारू लागली, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. सर्व साधू संत बोलवले, परीक्षिता अरे जन्म जन्म मुनी जतन कराई. जन्मचे जन्म आमचे तपश्चर्येमध्ये गेलेले आहे, पण स्वप्नामध्ये सुद्धा भगवंताची आम्हाला प्राप्ती झालेली नाही. परीक्षिता तुझा मृत्यू सुधारण्याचे एकमेव साधन काय आहे आम्हाला काही कळत नाही परीक्षिता. त्यावेळेस परीक्षिती रोधन रडू लागले. सर्व संतांच्या चरण कमलावर आपलं डोकं ठेवलं, रडू लागले महाराज. त्यावेळेस परीक्षितीला असं वाटलं, ज्या भगवान गोपाल कृष्णाने आपलं आईच्या उदरामध्ये आपलं संरक्षण केलेलं आहे त्याची प्रतिज्ञा करूया. परीक्षितने भगवंताची प्रतिज्ञा केली. भगवंताने भोलेनाथाला सांगितलं आणि भोलेनाथाचा अवतार म्हणजे शुकदेवजी भगवान आहे. व्यासजी महाराजांचे चिरंजीव आहे शुकदेवजी भगवान. आणि शुकदेवांना सांगितलं, भगवान शंकराने जा शुक्ताल क्षेत्रामध्ये जा आणि त्या ठिकाणी परीक्षिती महाराज आलेले आहे, त्यांचा उद्धार करा महाराज. आणि शुकदेवांनी काय केलं, श्रीमद भागवत आपल्या डोक्यावरती घेतलं आणि ज्या ठिकाणी संत महात्मे बसलेले होते गंगा किनारी परीक्षिती महाराज होते, त्या ठिकाणी एकदम प्रगटीकरण झालं शुकदेवजी भगवंताचं. शुकदेवजी भगवान की जय. शुकदेवजी भगवंत आले. आल्यानंतर परीक्षिती महाराजांनी आपलं दुःख भगवंताला सांगितलं. त्यावेळेस परीक्षितीने सांगितलं, देवा मला आजपासून 7व्या दिवशी मृत्यू आहे. तक्षक नावाच्या सापाने सर्पदंश होऊन माझा मृत्यू आहे. देवा माझी मुक्ती कशाने होईल? मला मोक्ष कसा मिळेल? देवा तुम्ही मला मोक्षाची प्राप्ती करून द्या.
त्यावेळी शुकदेवांनी परीक्षित महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवला. तर तेव्हा सर्व शौनक मंडळी बोलू लागली. साधू संतांनी सांगितलं, परीक्षिता अजय आता काय घाबरण्याची गरज नाही. तुझ्या दारावरती स्वयं मुक्ती चालत आलेली आहे. शुकदेव भगवंत म्हणजे स्वयं मुक्ती आहे. तुझ्या दारावरती मुक्ती आलेली आहे आणि तुला आशीर्वाद पण दिलेला आहे. ज्या दिवशी तुझ्या डोक्यावर हात ठेवला ना शुकदेवांनी, त्याच वेळी तुझा उद्धार झालेला. परीक्षिती आता घाबरण्याची काही कारण नाही. आणि परीक्षिती महाराजांनी 2 प्रश्न विचारले शुकदेवांना. तेव्हा हात जोडले आणि 2 प्रश्न विचारले. सदा सर्वदा या जीवाने काय करावं, सदा सर्वदा या जीवाने काय करावं, आणि मृत्यू आपल्या समीप आहे, मृत्यू आपल्या जवळ आहे, तेव्हा या जीवाने काय करावं. याचं उत्तर सुखदेवजी भगवान परीक्षिती महाराजांना देते. पण ते आज नाही, उद्यापासून सुरुवात करेल. आजची आज प्रवचनाची वेळ संपुष्टात आलेली आहे. म्हणून आता 2 मिनिट संकीर्तन होईल, त्यानंतर आरती होईल, प्रसाद वितर सर्वांना मिळेल, त्यानंतर ज्ञानोपारायणचा हरिपाठ होईल. सर्व माता भगिनी असेल, पिता असेल, सर्वांनी हरिपाठाचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. आणि उद्याला ठीक 1:30 वाजता आपला कथेला प्रारंभ होईल. आणि 2 प्रश्नाचं उत्तर शुकदेवजी भगवान परीक्षित महाराजांना देते. ते आज नाही, उद्यापासून आपण त्या प्रश्नाचं उत्तर बघूया. आता 2 मिनिट संकीर्तन.